सध्या काही सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचं काम करतायत, मोर्चे काढण्याचं काम करतायत. म्हणजे एक प्रकारे सर्वसामान्य जनतेला कशा प्रकारे भूल देण्याचं काम चालू आहे, दिशाहीन करण्याचं काम चालू केलं आहे. कारण ह्यांचेच मालक आज सत्तेत बसलेले आहेत. ह्या देशाच्या सर्व आर्थिक व्यवस्थेच्या आणि तिजोऱ्याच्या चाव्या ह्यांच्या मालकाच्या हातात आहेत. सर्वसामान्य जनतेबाबत घेणारे सर्व निर्णय ह्याचे सर्व अधिकार ह्या मालकांच्याच हातात आहेत. आणि ह्या देशाचा आणि ह्या राज्याचा जो आज काही प्रकार चाललाय त्याची सर्व सूत्र आणि त्या सूत्राचे सर्व अधिकार आज ह्यांच्या मालकाच्या हातात असताना ह्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलनाने उपोषणं आणि मोर्चे काढण्याचं काम का करतायत हा जनतेला प्रश्न पडलाय. कारण जनता आज ह्यांच्या मालकांना ह्या देशात आणि ह्या राज्यात जे गुन्हेगारी वाढली आहे, जो भ्रष्टाचार वाढला आहे, दिवसाढवळ्या मंदिरं लुटली जात आहेत, दिवसाढवळ्या पेपर फोडून त्यांच्या मलिद्यातून खासदार आमदार फोडण्याचं काम होतं आहे, ते खरेदी करण्याचं काम चालू आहे. या संदर्भात जनता त्यांना प्रश्न विचारण्याचं काम करते. म्हणून संसद असेल किंवा विधानसभा असेल, या ठिकाणी ह्यांचे मंत्री ह्यांचे आमदार त्या ठिकाणी पोचत नाहीत, खासदार पोचत नाहीत, जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, पळ काढण्याचं काम करतायत, ढुंगणाला पाय लावून पळतायत. आणि ह्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून जनतेला दिशाहीन करण्यासाठी आंदोलन करण्याचं काम करतायत. हा सर्व प्रकार जनतेच्या आज लक्षात आलेला आहे. त्यामुळे मी त्या सर्व कार्यकर्त्यांना एक सल्ला देऊ इच्छितो. तुमच्या बुडात जर इतका दम असेल आणि तुम्ही खरोखर स्वाभिमानी असाल तर तुमच्या मालकाला फक्त त्या संविधानिक खुर्चीवरून खाली यायला सांगा. कारण त्या संविधानिक खुर्चीवरती ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. या देशातली प्रत्येक नागरिक आज मालक आहे आणि तुमचे मालक ह्या नागरिकांचे सेवक आहेत. पण ते आज सेवकाप्रमाणे वागत नाहीत, आज तानाशाही करतात, हुकुमशाही करतायत. आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये आज रोष निर्माण झालाय, उद्रेक निर्माण झालाय. आज सळो की पळो त्यांना करून सोडण्याचं काम ह्या देशातील जनतेने केलंय. त्यांचं उत्तर द्यायला त्यांच्यामध्ये हिंमत नाही, ते जनतेच्या समोर येत नाहीत, मीडिया समोर येत नाहीत, आज पळ काढतायत. आणि तुम्ही कार्यकर्ते आज लोकांना दिशाहीन करण्यासाठी, जनतेला दिशाहीन करण्यासाठी वारंवार आपल्या मालकाची बाजू मांडण्याकरता रस्त्यावर येऊन आंदोलन करतायत. तुमच्या मालकाला त्या आमच्या हक्काच्या खुर्चीवरून खाली यायला सांगा आणि त्याच्यानंतर तुम्ही आंदोलन करा, विरोधात बसा आणि आंदोलन करा. आम्ही तुमच्या सोबत असू. पण आज तुमचा मालक सत्तेत आहे, तुम्ही सत्तेत आहात आणि तुम्ही आंदोलन करून ट्रम्प तात्याकडे मागणी करताय का हा प्रश्न पडतोय आम्हाला. हे दिशाहीन करण्याची कामं आता थांबवा. जनता जागृत झालेली आहे. आता ज्याप्रमाणे तुमचा मालक ढुंगणाला पाय लावून पळतोय त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा ढुंगणाला पाय लावून पळण्याची ही जनता वेळ आणणार आहे, हे विसरू नका.